प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण या सायंकाळच्या वेळी प्रभूच्या सानिध्यामध्ये जाऊ, त्याची आराधना करू आणि जे काही त्याची इच्छा असेल त्याचा आपण आनंद घेऊ. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करू. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. सर्वसमर्थ पिता, आम्ही तुझी स्तुती करताय माझ्या पिता. तुझ्या नावाला आम्ही गौरव आदर सन्मान देतो प्रभू. तुझ्या समोर आम्ही नील नम्र नतमस्तक होतो आणि आजच्या या सुंदर समयासाठी प्रभू आम्ही तुझं उपकार मानतो, तुझ्या समोर झुकतो आणि तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ आम्ही येतो परमेश्वर बाप्पा. आम्ही विनंती करतो की तुझी उपस्थिती आमच्यामध्ये होते पिता, कारण तुझ्या समक्षतेविना आम्ही पुढे जाऊ शकत नाही माझ्या पिता. तू सहाय्य कर प्रभूजी. आज आम्ही आमचं अंतःकरण तुझ्या हातामध्ये समर्पित करतोय प्रभू. तुझा स्पर्श आज आम्हाला होऊ दे येशूच्या नावाने. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. या आपण सर्वजण प्रेमाने आपलं लक्ष द्या प्रभूकडे लावू, त्या जिवंत देवाकडे आपलं लक्ष द्या. आपलं अंतःकरण आज आपल्या अंतःकरणाचे डोळे उघडू आणि त्या जिवंत परमेश्वराला, त्या सुंदर पित्याला आज आपण बघूया. हालेलुया. आपण सर्व काही विसरून आज केवळ त्याच्या समोर जाऊ. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू. धन्यवाद ईश्वराज. हालेलुया. आपलं अंतःकरण त्या आराधनेसाठी तयार करूया, त्या प्रभूसाठी, त्याला बघण्यासाठी, त्याच्याकडून ऐकण्यासाठी आपण स्वतःला तयार करूया. आपण जसे पण आहोत, ज्या परिस्थितीमध्ये असू, ज्या विचारांमध्ये असू, ज्या समस्येमध्ये असू, आपण जसे आहोत तसे आज प्रभूला सांगूया, प्रभूला सामोरे जाऊया वेळेस. हालेलुया. कारण तो सदैव माझ्यासोबत राहणारा परमेश्वर आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. थँक्यू होली स्पिरिट. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद पिता. थँक्यू गॉड. हालेलुया. तसं आपण सर्वजण प्रेमाने त्याची आराधना करूया. आत्म्यात आणि खरेपणात प्रभूची स्तुती करू, त्याची महिमा करू, कारण त्याच्या सानिध्यामध्ये सुटका आहे, त्याच्या सानिध्यामध्ये आनंद आहे, त्याच्या सानिध्यामध्ये मला शांती आहे. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू होली स्पिरिट. त्या शंभरोनी स्त्रीसारखं प्रेम. ती एक पापी स्त्री होती आणि ती प्रभू येशूकडे आली आणि येशूला माहित होतं ती पापी आहे, तिनं पाप केलेलं आहे, तिनं चुका केलेल्या आहेत. पण ज्या वेळेस तिनं प्रभू येशूविषयी, मसीहाविषयी बोलायला सुरुवात केली, परमेश्वरानं आराधनेचं मंच तयार केलं आणि तिच्या सर्व बंधनातून, सर्व समस्येमधून तिला सोडवलं आणि प्रभूने तिच्यावर प्रीती केली. आज त्याच प्रकारे आपण प्रभूची आराधना करण्यामध्ये मग्न होऊ. म्हणजे माझे प्रत्येक ओझं, प्रत्येक चुकीच्या गोष्टी परमेश्वर माझ्या जीवनामधून काढून टाकू. फक्त आज त्याची आराधना करायची. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद. तुझं नाव उंच करताय. आज माझ्या जीवनामध्ये ज्या पण गोष्टी असतील, आज त्या सर्व गोष्टींना मी खालच्या स्तरावर घेतो आणि प्रभू तुझं नाव मी उंच करताय परमेश्वर. थँक्यू होली स्पिरिट. हालेलुया. पवित्र आत्म्यामध्ये एक करूया आणि त्या जिवंत परमेश्वराची आयुष्य आराधना करू, त्याची उपासना करूया. तेरी स्तुती मैं करूं, आराधना करूं दिल से, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. मेरी सांसों में तेरा नाम है, मेरी सांसों में तेरा नाम है. हे प्रभु ही तू, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से.
हालेलुया. धन्यवाद माझे पिता. आम्ही तुझे उपकार स्तुती करणार. थँक यू जीसस. तेव्हा आपण सर्वजण आज जगामध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्याला सगळीकडे एकच गोष्ट, एकच संकट दिसत आहे. कदाचित आपल्या जीवनामध्ये देखील अशा गोष्टी, अशा घटना असतील की त्या जिथं मी बघत तिथं त्या मला दिसतात. ज्या वेळेस मी विचार करतो, ज्या वेळेस मी एकटा असतो, त्यावेळेस त्याच गोष्टी, तेच विचार माझ्या समोर येतात. कदाचित अशी परिस्थिती आज आपली असते. तर आज प्रभूला म्हणून आई प्रभू, की प्रभू मला प्रत्येक ठिकाणी तुला बघायचं आहे. माझ्या नजरेमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस मी जिथं बघत, मी जिथं विचार करत, प्रभू मला केवळ तू दिसावास माझ्या. यावेळेस त्या मरियेसारखा अंतःकरण तयार करून द्या. त्यावेळेस मार्था तिच्या विषयी प्रभूजवळ तक्रार करत होती, कुरकुर करत होती. त्यावेळेस मरियेची नजर केवळ प्रभू येशूवर. पण प्रभू येशूने तिची बाजू घेतली. प्रभूने तिच्यावर विनंती केली. प्रभूने तिला आशीर्वादित केलं. आज त्याच प्रकारे त्या आपली नजर त्या प्रभू येशूकडे लावूयावं. आज सगळं काही विसरू, जे काही माझ्या जीवनामध्ये असतं ते सगळं काही बाजूला करू आणि प्रभू मी आज केवळ तुला बघत आहे. केवळ मी आज तुझ्याकडे नजर लावत आहे. कारण तू माझं सामर्थ्य आहेस, तू माझा आधार आहेस, तू माझा मित्र आहेस. थँक यू जीसस. जहां मेरी नजर जाए वहां तेरी स्तुति हो. जहां मेरी नजर जाए वहां तेरी स्तुति हो. सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू है प्रभु. तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. कोणत्याही गोष्टीचा शेवट होऊ देत नाही. माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची मला गरज आहे त्याचा कधी शेवट होऊ देत नाही, कधी संपू देत नाही. तर तो अनंत काळपर्यंत गोष्टी टिकवणारा परमेश्वर आहे. कारण तो स्वतः अल्फा आणि ओमेगा सनातन परमेश्वर आहे आणि तो आज माझ्या जवळ आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. आज त्या प्रभूला म्हणूया, प्रभू तुझ्या विना माझं कोणीच नाही आणि माझ्या जीवनाचा मालक तू आहेस. माझ्या प्रत्येक गोष्टीचा करता धरता तू परमेश्वर आहेस. आज मी तुझ्याकडे येत आहे परमेश्वर. थँक यू जीसस. माझ्या प्रत्येक समस्येमध्ये, माझ्या आनंदामध्ये तू विराजमान आहेस. तुला धन्यवाद देते. माझी तुझी स्तुती करते. खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा. खुशी और गम में
पिता. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तू आज आमच्या बरोबर उपस्थित आहेस आम्ही विश्वास करतो माझ्या पिता. कारण तुझं वचन म्हणतं की जो कोणी प्रभूला शरण जातो त्याचा विश्वास करावा की तो आहे. आणि प्रभू तो विश्वास आम्ही करतो तो आमच्या बरोबर आहेस माझ्या पिता. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे माझ्या पवित्र पिता. विश्वास करतो प्रभू की खरोखर जसा तू अल्फा आणि ओमेगा आहेस तशीच एक नवीन सुरुवात आमच्या जीवनामध्ये तू केलेली आहेस माझ्या पिता. हर एक गोष्टीला प्रभू एक नवीन सुरुवात तू केलेली आहेस आणि नवीनीकरण करायला सुरुवात केली म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद माझ्या पिता. प्रभू आम्ही तुझ्या समोर लीन होतो झुकतो प्रभू तुझं स्वागत आम्ही करतो माझ्या पिता. आणि आम्ही आमचं सर्वस्व तुला समर्पित करतोय. स्वतःला तुला अर्पण करतो आणि तुझ्या समोर नम्र होतो प्रभू. आज पुन्हा एकदा नव्याने तू आमच्याशी बोल प्रभू. तुझा निरोप तुझी इच्छा जी आमच्यासाठी उत्तम आहे प्रभू आज तुझ्या सेवकाच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचव माझ्या पिता. तू बोल आणि तू सर्व बोल. पवित्र आत्मा तू आम्हाला कृपा करू त्याचं अनुसरण करण्यासाठी तू सहाय्य कर माझ्या पिता. तू पुढचा पूर्ण समय प्रत्येकाचं जीवन आणि प्रभू होणारं वचन पवित्र आत्मा तुझ्या हाती समर्पित करून ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये केली म्हणून आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आपण आराधना केली प्रभूची स्तुती केली. आता आपण देवाचा जो निरोप असेल तो देवाच्या सेवकाकडून ऐकणार आहे. त्यामुळे याच्यानंतर मी इथून पुढची वेळ पास्टर जिमी सोनावणे यांच्या हाती देते. ते वचनातून आपल्याशी बोलतील नाही देवाचा जो निरोप आपल्यासाठी असेल तो आपल्याला कळवा. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद की देवबापाने आपल्याला परत एकदा एकत्र केलं. आताच आपण आराधना केली आणि देवाची स्तुती केली. आता आपण थोडक्यात देवाच्या वचनातून आपण कालपासून विषय सुरू केलेला आहे की काल आपण शिकलो की दबाव आल्यानंतर कशा प्रकारची प्रार्थना करायची. आणि आपण काल येरोच्या वाटेवर बसलेल्या भिकाऱ्याविषयी आपण पाहिलं की ज्यावेळेस त्याच्यावर दबाव आला आणि त्याने कशा प्रकारे देवाला आरोळी केली आणि एक सुंदर उत्तर त्याला प्राप्त झालं. आज आपण पाहू दानिएलच्या जीवनातून दानिएलचा 6वा अध्याय, दानिएलचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 4थं वचन. तेव्हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांनी दानिएला विरुद्ध राज्यकारभारा संबंधाने निमित्त सापडावे म्हणून शोधले. परंतु त्यांच्याने काही निमित्त किंवा दोष काढवेना, कारण तो विश्वासू होता आणि त्याच्या ठायी काही चूक किंवा दोष सापडेना. आपण दानिएल विषयी ऐकतो की ज्यावेळेस प्रांत अधिकारी अध्यक्ष आणि त्या प्रांत अधिकारी यांनी दानिएला विरुद्ध त्याच्या कारभारासंबंधाने निमित्त सापडावं म्हणून त्यांनी प्लॅन केला, योजना केली. काल आपण याच गोष्टी शिकत होतो की आपण इतर बऱ्याच गोष्टी करताना सैतान अडखळण करत नाही, पण ज्या वेळेस आपण प्रार्थनेला सुरुवात करतो किंवा देवाच्या सानिध्यात यायला सुरुवात करतो त्याच वेळेस तो दुष्ट आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. दानिएलाबद्दल जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस तो अध्यक्ष किंवा प्रांताधिकारी यांनी ज्यावेळेस त्याच्यावर दोष लावायचा प्रयत्न केला तर त्यांना कोणताच दोष सापडायला तयार नाही, कारण तो विश्वासू होता आणि काही चूक किंवा काही दोष सापडणार. पण त्यांनी काय विचार केला बघा, 5वं वचन सांगतं. तेव्हा ते पुरुष म्हणाले, जर आम्हाला या दानिएला विरुद्ध त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने निमित्त काढता येणार नाही तर त्याच्या विरुद्ध आम्हाला काही निमित्त काढता येणारच नाही. देवासंबंधी किंवा तुम्हाला सांगू दे की दावीद रोज 3 टाइम दिवसातून 3 वेळेस तो प्रार्थना करायचा आणि त्याला त्यांनी पाहिलं की ह्याच्याजवळ देवासंबंधी दोष काढायला मिळाला नाही तर दुसरा कोणताच दोष ह्याच्याकडे नाही. मग त्यांनी एक प्लॅन केला, म्हणजे त्याच्या प्रार्थनेच्या विरुद्ध एक प्लॅन केला. काय प्लॅन केला बघा. तेव्हा अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाजवळ जमले व त्याला असे म्हणाले, हे दारियावेश राजा, सर्व काळ जिवंत आहेस. राज्यातले सर्व अध्यक्ष, राजप्रतिनिधी व प्रांताधिकारी, मंत्री व सेनापती यांनी मसलत केली आहे की राजाचा नियम ठरवावा व दृढ ठराव करावा, तो असा की जो कोणी 30 दिवसांपर्यंत तुझ्या वाचून हे राजा दुसऱ्या कोणत्याही देवाजवळ किंवा मनुष्याजवळ विनंती करील
तो सिंहाच्या गुहेत टाकला जावा. हा, एक समजून घ्या, विनंती म्हणजे प्रार्थना. त्यांनी काय केलं, एक प्लॅन तयार केला की त्याला आता दानिएलाला पकडायचं तर प्रार्थनेसंबंधी पकडायचं. आणि मग त्याने दानिएलाच्या प्रार्थनेवर त्याने हल्ला करायला सुरुवात केला. आणि ते राजाकडे गेल्याने राजाला सांगितलं की व 30 दिवस तुझ्यासमोर तुझ्याशिवाय कोणीही दुसऱ्या कोणत्या देवाजवळ विनंती किंवा मनुष्याजवळ विनंती करायचा नाही. 30 दिवस विनंती म्हणजे प्रार्थना. आणि त्यांनी असा निर्णय घेतला. आणि ज्यावेळेस असा निर्णय घेतला, बायबल काय सांगते बघा, 10वं वचन. तर लेखावर सही घातली आहे असे दानिएलाला कळले, तेव्हा तो आपल्या घरात गेला आणि आपल्या खोलीच्या खिडक्या यरुशलेमेकडे उघडलेल्या असता जसा तो पूर्वी करीत असे तसा प्रति दिवशी 3 वेळा गुडघे टेकून आपल्या देवासमोर प्रार्थना करीत उपकार मानित गेला. हा, एक समजून घ्या, प्रार्थनामय जीवन. तो दुष्ट प्रत्येक वेळेस आपल्या प्रार्थनेवर हल्ला करतो, आपल्या प्रार्थनामय जीवनावर हल्ला करतो. तो त्यांनी प्लॅन केला, त्या प्रांताधिकाऱ्यांनी अध्यक्षांनी प्लॅन केला दानिएलाच्या प्रार्थनामय जीवनावर. आपण पण ज्या वेळेस एक उत्तम प्रार्थना जीवन जगत असतो, तो दुष्ट अशा प्रकारे प्लॅन करतो आणि आपली प्रार्थना कशी थांबली जाईल ह्याच्याविषयी तो योजना आखत असतो. आणि त्या योजना तो आपल्या जीवनामध्ये सोडतो. पण आपण दानिएलासारखं आपण सुज्ञ किंवा ज्ञानी असणं खूप गरजेचं आहे. दानिएलाबद्दल काय म्हणत आहे वचन बघा, 3रं वचन वाचा. तेव्हा हा दानिएल अध्यक्षांवर व प्रांताधिकाऱ्यांवर वरिष्ठ झाला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा होता. बस, काय होता? उत्तम आत्मा. उत्तम प्रार्थना म्हणजे तो उत्तम आत्मा आहे. देवाचा आत्मा आपल्याला प्रार्थना करायला उत्तेजन देतो, आपल्याला उत्तेजित करतो. दानिएलामध्ये ती उत्तम आत्मा होता. आणि त्याला दबाव आला किंवा अडखळण आले, दबाव आला, तरी पण दानिएलाने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. आणि त्याने आपलं नित्यनेम रोज जी प्रार्थना बघा आपल्याला, पहिला काय होतंय की आपण जी प्रार्थना नित्यनेमाने करत आहे त्याच प्रार्थनेवर हल्ला होतो. आपण जर का पहाटची प्रार्थना करायला लागलो तर रात्री काहीतरी असा हल्ला होतो की आपण सकाळी पहाटे उठतच नाही. सकाळी प्रार्थनेला आपण सुरुवात करत असतो, प्रार्थनेच्या अगोदर काहीतरी असा हल्ला होतो. आपण कौटुंबिक प्रार्थना करत असो तर त्याच्या अगोदर काहीतरी घरामध्ये तक्रारी होतात की त्या दिवशी कौटुंबिक प्रार्थनाच होत नाही. आपल्याला हे आत्म्यामध्ये चालणारं जीवन, जसं दानिएल उत्तम आत्म्यामध्ये चालत होता, त्याने पाहिलं तो डिस्टर्ब झाला नाही, तो गोंधळला नाही. तुम्ही कितीही सया घाला, मी रोज प्रार्थना करणार म्हणजे करणार. प्रेज द लॉर्ड. आज ते निर्णय आपल्या जीवनामध्ये, शैतान किती डावपेच रचू दे, मी प्रार्थनेची वेळ बदलणार नाही. ज्यावेळेस आपण अशा प्रकारे निर्णय घेऊ, तुम्हाला सांगू दे प्रियांनो, ज्यावेळेस अशा प्रकारे आपण चालू, दानिएलाने काय केलं, ज्यावेळेस ही गोष्ट त्याला समजली, त्याने आपला नित्यनियम सोडला नाही. आपण कित्येकदा आपल्या प्रार्थनेजवळ आपण प्रार्थना करत नाही असं नाही, आपण प्रार्थना नित्यनियमाने करतो, पण त्या दुष्टाची इच्छा आहे की आपण ते नित्यनियम सोडावं किंवा ते टाकावं, जेणेकरून देवाने आपल्याला उंच स्थानावर, है ना, दानिएलाची ही प्रार्थना त्याला उंच स्थानावर घेऊन जात होती. बरोबर आहे. तो जशी प्रार्थना करत होता त्याला उंच स्थान मिळत होतं आणि त्याच्यामुळं त्याच्यावर ते चिडलेले होते. आज देवाचा जसं जसं प्रार्थना करू, आत्म्यामध्ये आपण वाढत जाऊ. आणि ते दुष्टाला नको आहे, ते सैतानाला नको आहे. म्हणून तो प्रार्थनेच्या वेळ जे नित्यनेम आहे तो थांबवायचा प्रयत्न करतो. पण दानिएलाने ते सुरुवात केली. कदाचित आपली नित्यनेम वेळ जी पूर्वीपासून चालू होती कदाचित थांबली असेल किंवा मागं पुढं होत असेल. पण आज मी तुम्हाला उत्तेजन देतो, तुमचं जे नित्यनेम प्रार्थना आहे तीच तुम्हाला आत्म्यामध्ये उंच नेत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि भविष्यात पण ते नित्यनेमच तुम्हाला उंच स्थानापर्यंत घेऊन जाईल. दानिएलाचं त्याप्रमाणे 16वं वचन वाचू आपण. तेव्हा राजाने आज्ञा केली, मग त्यांनी दानिएलाला आणून सिंहाच्या गुहेत टाकले. बस, राजाने आज्ञा केली आहे ना. शिक्षा काय होती, जो 30 दिवसापर्यंत जर दुसऱ्या देवाजवळ किंवा मनुष्याजवळ विनंती करेल तर त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं जाईल.
त्यांना आपले नुसतं हे भीती आहे. वास्तविकता आपल्या जीवनात जे सैतान दाखवायला लागलाय ह्या गोष्टी, वादविद, भांडण होत आहे, तक्रारी होत आहे, निराशा येत आहे, दुःख येत आहे, अपयश येत आहे, ह्या गोष्टींकडे मला नाही लक्ष द्यायचं. त्या गोष्टींकडे लक्ष न देता माझी प्रार्थना नित्यनेम चालू ठेवत त्याच्यातून एक उत्तम गोष्ट बाप माझ्या जीवनामध्ये घडावं. मी जर त्या दिवशी जर दानियल त्या परिस्थितीकडे बघून 30 दिवस त्याने जर प्रार्थना थांबवली असती तर मला वाटतंय पुढं जे घडलं ते कधीच घडलं नसतं. पुढं काय घडलं माहिती आहे का? 22वा वचन वाचा. माझ्या देवाने आपला दूत पाठवला आहे आणि सिंहांची तोंडे बंद केली आहे. हा काय अनुभव आलाय? सिंहाचे तोंड बंद होतात हे अनुभव दानियेलाला अनुभव करायला मिळाला. कधी? तो आपली प्रार्थना कंटिन्यू ठेवला. जो आपली प्रार्थना कंटिन्यू ठेवतो, ह्या समस्येला न घाबरता, ह्या दबावाला न घाबरता त्याला अद्भुत गोष्ट पाहायला मिळाली. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतो डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, कल्पनाही केली नाही, अशा गोष्टी ते बाप त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्याने ठेवलेल्या आहेत. ते जर अनुभव करायचा आहे तर मला नित्यनेमाची प्रार्थना थांबवायची नाही. मी जी नित्यनेम प्रार्थना करत आहे ती ज्यावेळेस थांबवू तर हे मोठा अनुभव माझ्या जीवनातून निघून जाईल. त्याला एक मोठा अनुभव दानियेलाने कधीच आत्तापर्यंत असला अनुभव घेतला नव्हता ना. राजाने पण अनुभव घेतला नव्हता की सिंहाच्या गुहेत टाकल्यानंतर सिंह खाणारच नाही. शक्य आहे काय? शक्य आहे काय हे? नाही. सिंहासमोर मनुष्य पडला किंवा प्राणी टाकला, वाघ आणि सिंह असू द्या, ते खाणार नाहीत असं काय होणार आहे काय? नाही. पहिला ते झडप मारून खाऊन टाक. पण एक उत्तम अनुभव, कारण त्याच्यामध्ये उत्तम आत्मा होता. त्याने उत्तम अनुभव घेतला. कशामुळे घेतला? तर प्रार्थना पाहिजे. आपल्याला वाटेल की बाबा हे जर कंटिन्यू होत राहील तर कुठे तर अडचणीत जाऊ. नाही, त्याने प्रार्थनेमुळं त्याला देवबापाने एक मोठा अनुभव, परमेश्वराने एक उत्तम अनुभव त्याला दिला. ह्या प्रार्थनेमुळे शक्य झालं. त्याचे दूध पाठवून साक्ष देत आहे दानियल की देवानं त्याचे दूध पाठवून सिंहाचे तोंड बंद केले. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. ते अनुभव. आणि पुढं काय अनुभव येतं, काय बोलत आहे बघा. 25वा वचन, सॉरी 24वा वचन. मग राजाने आज्ञा केली आणि ज्या पुरुषांनी दानियेलावर दोष ठेवला होता त्यांना त्यांनी आणले आणि त्यांना, त्यांच्या मुलाबाळांना व त्यांच्या बायकांना सिंहाच्या गुहेत टाकले. आणि ती गुहेच्या तळास पोहोचण्यापूर्वीच सिंहाने त्याच्यावर प्रबळ होऊन त्यांच्या सर्व हाडांचे चूर्ण केले. हा बघा की ज्यांनी योजना केली होती त्यांना सिंहाच्या गुहेत, त्यांच्या मुलाबाळांना सगळ्यांना सिंहाच्या गुहेत, आणि सिंहाने अशी झडप मारली की ते संपून गेले सगळे. 25वा वचन एक उत्तम अनुभव बघा. तेव्हा दार्यावेश राजाने जे सर्व लोक, राष्ट्रे व भाषा व पृथ्वीवर राहतात त्यांना लिहिले की तुम्हास शांती बहुतपट हो. मी ठराव करतो की माझ्या राज्याच्या सत्तेखालील सगळ्या मनुष्यांनी दानियेलाच्या देवासमोर थरथर कापत व भयधरीत जावे, कारण तो जिवंत देव आहे. हा, प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. ही एवढी सुवार्ता कसं काय पसरायला लागली पृथ्वीवर? आपला प्रार्थनेचा नित्यनेम सोडला नाही. सुवार्ता राजा म्हणाला पृथ्वीवर सर्व मनुष्यांनी दानियेलाच्या देवासमोर थरथर कापावं व भयधरीत जावे, कारण तो जिवंत देव आहे. जर लोकांना मला माझा येशू जिवंत आहे हे जर दाखवायचं आहे तर माझा नित्यनेम, दुष्टाला माहिती आहे हे कंटिन्यू प्रार्थना करतील तर ह्यांचा देव जिवंत हे लोकांना समजेल. प्रेज लॉर्ड. इच्छा काय? यांची प्रार्थना थांबावी आणि त्यांच्यातलं जो ख्रिस्त आहे ते लोकांना दिसू नये. मित्रांनो, माझी कंटिन्यू प्रार्थना लोकांना दिसल की ह्यांचा देव जिवंत देव आहे. प्रेज लॉर्ड. पण आज तुम्हाला मी एनकरेज करतो, जे काही भीतीदायक गोष्टी तुमच्या आजूबाजूला तयार झालेल्या आहेत किंवा ज्या कोणत्या काळजीमध्ये आहे, ज्या किंवा चिंतेमध्ये आहे, किंवा हे केलं तर असं घडल, त्याच्यामुळं कित्येकांची प्रार्थना, आराधना, देवा सानिध्यात बसणं जर थांबलं असेल, आज मी तुम्हाला उत्तेजन देतो, मित्रांनो, प्रार्थना सुरू करा. ती समस्या, तुम्ही प्रार्थना सुरू करा, ती समस्या आपलं तोंड बंद करून टाका. देव दूत पाठवल
त्याचे दूत पाठवल. आणि ज्याची तुम्हाला भीती वाटते आज, ज्या गोष्टीसाठी तुम्ही घाबरलेले आहे, ते आजाराचं भय असू द्या, आर्थिक गोष्टीचं भय असू द्या, कौटुंबिक समस्येचं भय असू द्या, नातेसंबंधाचं भय असू द्या, कोणत्याही प्रकार, शिक्षणाचं भय असू द्या, कोणत्याही दिवसांचं भय, रात्रीचं भय, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं भय, भविष्याचं भय, तुम्हाला आज मी तुम्हाला उत्तेजन देतो प्रियांनो. ज्यावेळेस तुम्ही आजपासून दानिएलासारखं नित्यनेमाने आपली प्रार्थना, पूर्वी तुमची चालू होती, कदाचित थांबली असेल, ती परत एकदा त्याच टायमाला सुरू करा. आणि जितक्यांनी अजून सुरू केलेलं नाही, तुम्ही वेळ ठरवा, देवाजवळ मागा आणि वेळ ठरवा आणि त्या टायमाला तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करा. माझा विश्वास आहे, जो दानिएलाचा देव तो माझा देव आहे. तो दानिएलाची प्रार्थना ऐकतो, तो आपली प्रार्थना ऐकायला तयार आहे. ते किती भयानक सिंह किंवा सिंहासारखे संकट आज तुमच्या समोर असतील, आज तेव्हा ते बंद करायला तयार आहे. तुमची प्रार्थना, आज निर्णय घेऊ, प्रभू आम्ही प्रार्थना करायला तयार आहे. जो कोणी या समस्येमध्ये आहे, तो निर्णय घेईल. जो कोणी अडचणीमध्ये आहे, निराश आहे, दुःखी आहे, तो निर्णय, तुमची प्रार्थना, तुमची नुसती प्रार्थना, तुमच्या समस्यांचे तोंड बंद होतील. आणि दुसरा फायदा काय होईल की लोकांना आमचा देव जिवंत हे समजायला सुरुवात होईल. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. म्हणून आज देवाला म्हणून, प्रभू त्या उत्तम आत्मा माझ्यामध्ये येऊ दे, की जेणेकरून दानिएलासारखी प्रार्थना माझी सुरू होईल. जो कोणी आज निर्णय घेते आजपासून प्रार्थना करायची, तो आपला हात वर करेल. मी 1 मिनिटाची प्रार्थना करतो आणि आपण अंतःकरणापासून आपण प्रार्थना करू आणि देवा उत्तम अनुभव तुम्हाला द्यायला तयार आहे. प्रार्थना करू. प्रभू येशू, आम्ही परत एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या आराधनेसाठी धन्यवाद, आजच्या वचनासाठी धन्यवाद. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे, जे दानिएलामध्ये उत्तम आत्मा होता ते आमच्यामध्ये होते प्रभू, की जेणेकरून ज्या समस्येला घाबरून आमची प्रार्थना थांबली, आराधना थांबली, आज आम्हाला कळालं त्या दुष्टाने आमच्या प्रार्थनेचा वेळ चोरलेला आहे. आमची प्रार्थना त्याने थांबवली. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या योजनेने त्याने आमची प्रार्थनेची वेळ थांबवलेली आहे. आम्हाला बिझी करून त्याने आमची प्रार्थनेची वेळ थांबवलेली आहे. आम्हाला त्याचे प्लॅन, योजना समजले नाही प्रभू, पण प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे, आजपासून परत एकदा आमची नियमित प्रार्थना सुरू होऊ दे. जी वेळ आम्ही पूर्वी प्रार्थना करत होतो, ज्या वेळेमध्ये, त्याच वेळेमध्ये परत एकदा प्रार्थना सुरू होऊ दे. आणि आमचा विश्वास आहे, ती प्रार्थना आज आमच्यासमोर असलेल्या समस्यांचं तोंड बंद करून टाकली येशूच्या नावात. हे आम्ही विश्वासाने म्हणतो. आणि हीच प्रार्थना ह्या दिवसामध्ये प्रभू आमचा देव जिवंत आहे ही ओळख इतरांपर्यंत घेऊन जाईल. हे आम्ही विश्वासाने कबूल करतो. पवित्र आत्मा तू कार्य कर, तू आमचा ताबा घे आणि तुझं गौरव घे. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे.